नमस्कार मित्रो, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचतील. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तर भविष्यामध्ये तुम्ही शिक्षक झाले तरी शिक्षक भरतीची तयारी करत असाल तरी तुम्हाला त्या पद्धतीने मी मार्गदर्शन करणार आहे. शिक्षक झाल्यानंतर अध्यापन करताना येणाऱ्या अडचणीवर सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे शिक्षक झाल्यानंतरही आपल्याला हा चॅनल कामी पडणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला चॅनलवर आलेले सर्व अपडेट तुम्हाला मिळतील. आणि टेलिग्राम चॅनलवर जोडून राहा. जर नोटिफिकेशन नाही जरी दिसली तरी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवरून तुम्हाला व्हिडिओ तो मिळेल. तर बघा, या ठिकाणी बऱ्याच अभियोग्यताधारकांचा असा प्रश्न होता की सर तुम्ही एक काम करा की मराठीवर बनवले म्हणजे भाषेवर बनवले, त्या सामाजिक शास्त्राचा बनवले, गणिताचा व्हिडिओ बनवले, तर विज्ञानचा सुद्धा एक व्हिडिओ बनवा अशी अभियोग्यताधारकांची इच्छा होती. तर त्यांच्याकडून होप होते की सर तुम्ही विज्ञानचा पण बनवा. या ठिकाणी बघा, गणित आणि विज्ञान हे शिक्षक कंबाईन असतात. काही ठिकाणी गणित स्पेशल किंवा विज्ञान पण असतो. पण या ठिकाणी बघा, तुम्ही गणिताचा का विज्ञानचा पाठ घ्यावा हे व्हॅल्यूवर ठरवत नाही, तर तुम्हाला ठरवायचं आहे. आता बऱ्याच अभियोगांना प्रश्न आहे की सर मी गणित घेऊ की विज्ञान, तर तुम्हाला जे सोपं वाटतंय ते घ्या. आणि अशी तासिका घ्या की ती विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे. आणि प्रत्येक तासिका विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलीच असते, पण तिला बरोबर कनेक्ट करा. म्हणजे विद्यार्थ्याचा प्रिव्हियस नॉलेज जो आहे तो या ठिकाणी उपयोगी व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच अभियोगा सर मुलाखतीमध्ये काय होणार, बघा या ठिकाणी मी सांगू इच्छितो, बऱ्याच अशा संस्था आहेत त्या विना मुलाखतीमध्ये दिलेल्या आहेतच, बरोबर आहे. आता काही मुलाखतीमध्ये दिल्या, तर काही संस्थेचा असा सुद्धा मानस असतो की एखादी 1-2 मार्काने अभियोग्यताधारकामध्ये फरक आहे. म्हणजे एखाद्या अभियोग्यताधारकाला 110 मार्क्स आहे, एका अभियोग्यताधारकाला 112 मार्क आहे. पण 110 मार्क वाल्याची टीचिंग बहुत जबरदस्त जर असेल तर संस्था शेवटी तेच बघतोय की नाही, यातून काय निष्पन्न झाले पाहिजे की माझ्या शाळेला विद्यार्थी मिळले पाहिजे. मग माझ्या शाळेसाठी विद्यार्थी मिळवण्यासाठी काय असायला पाहिजे, तिथले शिक्षक चांगले शिकवायला पाहिजे. आणि आपल्या स्वतःच्या दमावर आपण पटसंख्या वाढवू शकतो, बरोबर आहे. तर एकंदरीत जर समाजामध्ये जर माहीत जर झालं की हे सर चांगले शिकवतात, तर त्या ठिकाणी पटाची काहीही कमी नसतो, ठीक आहे. तर त्यामुळे संस्थेलाही वाटतो की संस्था मोठी व्हावी. आज 4 वर्ग आहे, उद्या 8 वर्ग व्हावे. आज 2 तुकडे आहे, त्याच्या जागी 4 तुकडे व्हावे, प्रत्येक संस्थेला वाटत असतो. तर त्यामुळे सिरियसली घ्या हा विषय. भले व्यवहार चालतो असा असेलही तर तो राहू द्या ना. आपल्याकडे पैसा नाही, आपल्याला नाही द्यायचा आहे, आपल्याला प्रामाणिकपणे डेमो द्यायचा आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते तर दाखवायचे आहे. भलेही सिलेक्शन कोणत्याही बेसवर होईल, पण आपल्यामध्ये जे अंगी गुण आहे ते तर आपल्याला दाखवणेच आहे. आणि आपण दाखवूच. आपल्याला चांगलं शिकवता येते हे आपण प्रूव्ह करायचं आहे. तिथं व्हॅल्युअरला भाग पडायला पाहिजे की तुम्ही म्हणता ना, व्यवहाराच्या जागी तुमच्या काय म्हणतात तुमच्या टॅलेंटचा विचार करण्यासाठी भाग पडायचं. भलेही शेवटी व्यवहार होत असेल होऊ द्या, पण आपला टॅलेंट जो आहे, आपले जे स्किल आहेत ते बिलकुल दाखवायचे या ठिकाणी. तर चला, कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता आपण या ठिकाणी इयत्ता 6वीचा घेतलेला आहे. विज्ञान विषय आहे, सजीव सृष्टी हा घटक आहे. सर्वप्रथम सजीव सृष्टी लिहून टाकू नका. पहिल्यांदा विषयाचं नाव लिहा. विषयाचं नाव लिहिल्यानंतर घटकाचं नाव लिहायचं नाही. छोटे छोटे या ठिकाणी कार्ड ठेवा. आता तुम्ही हेच तासिका घ्या असं नाही म्हणता, कोणतीही तासिका घ्या, तर कार्ड ठेवा छोटे छोटे. ते कार्ड काही खूप महाग होत नाही, झेरॉक्स मारले तरी, पण अशी झेरॉक्स मारा की विद्यार्थ्यांना दुरून दिसायला पाहिजे, ठीक आहे. तर कलर प्रिंट असेल तर चांगलीच गोष्ट आहे. A4 वर 5-6-7 येऊन जातात, आहे ना. तर बघा, या ठिकाणी जे आहे तर तुम्ही कार्ड बनवायचे, खरडा लावायचा, मागून स्टॅपलर मारायचे, सुंदर कार्ड बनतात. विद्यार्थी चांगले लक्ष देऊन पूर्ण तासिका ऐकून घेते. तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा जे आहे ते कार्ड दाखवायचं. हा काय आहे बा, हत्ती आहे, हा काय आहे उंदीर आहे, हा काय आहे मांजर. त्यानंतर असे 3-4 प्रश्न विद्यार्थ्यांना सामूहिक विचारायचं नाही, उत्तर सामूहिक नाही घ्यायचे. पहिलेच सांगून ठेवायचं वर्गात गेल्याबरोबर, ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी हात वर करा, मी त्यांनाच विचारणार. मग जे हात वर करतात त्यांना विचारत जायचं. मग त्यानंतर शेवटी दाखवायचं असं दोन्ही की हा दगड आहे, हा उंदीर आहे, मग यांच्यामध्ये काय फरक आहे, फरक सांगा काय करतात. तर मग ते म्हणतील नाही, उंदीर धावतोय, पडतोय, खातोय, दगड एकाच जागेवर राहतो. मग त्यानंतर पुन्हा याला रिलेटेड त्यांना कुठपर्यंत आणायचं, सजीव पर्यंत आणायचं. आणि येतातच
मग ते म्हणतील उंदीर सजीव आहे, दगड हा निर्जीव आहे. मग सजीव म्हटल्याबरोबर तर मुलांनो आणि शाब्बास म्हणा स्तुती करायची, हा शाब्बास बाळांनो म्हणायची. आणि मुलांनो तर आज आपण सजीव सृष्टी हा घटक अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीने मग फरक लेखन करायचं सजीव सृष्टी. आलं लक्षात? मग ते सजीव सृष्टी लिहिल्यानंतर मग काय करायचं, मग त्याच्यामध्ये विविध कार्ड जे आहे ते कार्ड आपण 30-40 कार्ड आपल्याजवळ ठेवायचे आणि हे जे कार्ड आहे चित्र दाखवायचे, झाड आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, सगळं दाखवायचं. आपल्या शाळेमध्ये कुंडी असेल, रोप असेल, तो रोप आणायचं, थोडा वाढलेला झाड असेल ते आणायचं, ठेवायचं तिथं. आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने स्पेशल मग सजीवाची वैशिष्ट्ये सांगायची विद्यार्थ्यांना. मग सजीवाची वैशिष्ट्ये सांगताना पहा श्वसन. मग काय करत असतो सजीव जो आहे तो श्वसन करीत असतो, श्वासोश्वास घेत असतो. मग यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचं, बाळा मग तुम्हाला पाण्यामध्ये बुडवून ठेवलं तर तुम्ही 10 मिनिटं पाण्यामध्ये बुडून राहू शकता का? विद्यार्थ्याचं उत्तर येते नाही. का बरं नाही? का बरं राहू शकत नाही? श्वसन घेण्यास त्रास होतो, आपण गुदमरून जातो. मग त्यावेळेस सांगायचं हा मग श्वसन आवश्यक आहे आपल्याला, तर त्याच्या रिअल लाईफशी कनेक्ट करायचं. त्यानंतर त्याला पोषण खायला लागते, दगड खातो का काही नाही. मग एखादा सजीवाचा सांगायचं, मग याला खायला लागते की नाही लागते. मग त्याच्यानंतर वनस्पतीकडे म्हणतात, मग सर मग वनस्पती काय खातो, स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करतो, अशा पद्धतीने सांगा त्यांना. मग त्यांना एकंदरीत रिलेट करताना मग त्यानंतर जे आहे काय वाढ होतोय तुम्ही बघा. मग वाढचा जो आहे रोपटा दाखवा, एक मोठा झाड दाखवा, हा बघा रोपटा इतकासा रोपटा आहे. मग तो मोठा शेळीचा पिल्लू दाखवा फोटोमध्ये, त्याच्यानंतर शेळी दाखवा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही जर दाखवले आहे ना, गायचा वासरू दाखवून गाय जर दाखवली, अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या डोळ्यासमोरून गेलेले उदाहरण दाखवा, बरोबर का? नाहीतर डॉल्फिन दाखवाल, डॉल्फिनचा बच्चा दाखवाल, तसे दाखवू नका. त्यांच्या दैनंदिन जीवनाशी ते परिसरामध्ये जे पाहिले, खेड्यावरती असे कोंबडीचा पिल्लू दाखवा, अशा पद्धतीचे उदाहरण दाखवा. वाढीसाठी हालचाल करतात, मग हालचाल करतात तुम्हाला माहितच आहे, उंदीर इकडून तिकडे पडतो, उंदराच्या मागे कोण मांजर पडतो, अशा पद्धतीने हालचाल करत असतात. मग हा जो डस्टर आहे, हा डस्टर हालचाल करतो का? त्यांना सांगायचं हा डस्टर इथं ठेवला, त्याला आपण जर कुठूनही जर धक्का लावला नाही, त्याला दिशा दिली नाही तर तो कुठे जाणार का? मग ते सांगतील तू स्कूल नाही जर केलं तर कुठे जाणार का? नाही, तो हलणार नाही. मग अशा पद्धतीने हालचाल असतो, प्रजनन असतो, या पद्धतीने एक्सप्लेन करून त्यांना सांगा. आणि एक्सप्लेन करून सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना काळ दाखवा, मांजर, कुत्रा, दगड, पेन, वही, खिडकी असे. आणि त्यांचे काय करायला लावायचे, सजीव निर्जीवचे गट तयार करायला लावायचे. विद्यार्थी इतके मग्न होतात याच्यामध्ये, इतके मग्न होतात की तुमची तासिका प्रभावी झाली. समजा सजीव होणार एका बाजूला, निर्जीव होणार एका बाजूला, 40 काय ठेवले, अर्धे सजीव ठेवले, अर्धे निर्जीव ठेवले, तर विद्यार्थी उचलल्याबरोबर सांगेल सजीव निर्जीव सजीव निर्जीव, अशा पद्धतीने वेगवेगळे गट तयार होतील. आणि त्यांना मग कोण निर्जीव मध्ये होता, कोण सजीव मध्ये होता, अशा पद्धतीने ते सुद्धा आठवण ठेवतील. आणि त्याच्यानंतर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी घ्यायची. मग ती ऍक्टिव्हिटी जर घेतला तर विद्यार्थ्यांचे मग कॉन्सेप्ट पुन्हा एक वेळा यांच्यावर काय करायचं, यांच्यावर फोकस करायचं आणि हे पटवून द्यायचे विद्यार्थ्यांना का बाबा नाही, श्वसन आहे, पोषण आहे, वाढ आहे, सजीवाची लक्षणं आहेत, याच्यावर चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करायचं. मग त्यानंतर निरीक्षण करायला लावायचं. निरीक्षण करणे, विज्ञानामध्ये निरीक्षण करणे अतिशय महत्वाचं आहे. एक रोप दाखवा, रोपाचा फोटो, एक दगडाचा रोप तर तुम्ही घेतला तर तो दाखवा. त्याच्यानंतर मासा दाखवा. मग निरीक्षण करा काय आहे बा. मग ते सांगतील पाण्यामध्ये राहते. फक्त आपल्याला सजीव शिकायचं आहे तर सजीवाची लक्षणाबरोबर सजीवांमध्ये जे गुणवैशिष्ट्य आहेत ते पण जर विद्यार्थी शिकत असेल या पाठात तर चांगलंच आहे. मग मासाविषयी कुठे राहतो, काय खातो, कसं राहतो. त्याच्यानंतर रोपाविषयी सांगायचं, रोपाचं मग काय होते, मोठा झाल्यावर रोपच राहतो का, झाड होतो का, फळ लागतो का, फुलं. मग त्या पद्धतीने त्याच्याकडे घेऊन जायचं. त्याच्यानंतर त्याला दगडाविषयी विचारायचं. मग दगडाचं निरीक्षण कर, काय आहे, दगड हलत नाही, त्याची वाढ सहजासहजी, दगडाची वाढ सहजासहजी होत नाही, अशा पद्धतीने काय सांगायचं, अशा पद्धतीने त्यांना पटवून द्यायचं. मग त्यानंतर मग उपक्रमही घेऊ शकता येते. मग जसा सजीवांचा शोध आहे, मग मानव आहे, मग मानवाचा जो आहे मग श्वसन करतो का, मानव काय खातो, मानवाची वाढ कशी होते, हालचाल काय करतो, अशा पद्धतीने मानवावर विचारायला लावायचं. त्यानंतर वनस्पतीवर, त्यानंतर प्राण्यावर, सूक्ष्मजीवावर, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना उपक्रम द्यायचा आणि त्यांना बोलायला लावायचा. बोलणार कोण आहेत, विद्यार्थी बोलणार आहेत. आपण फॅसिलिटेटर आहोत, आपण बोलायचं कमी, विद्यार्थ्यांना बोलू द्यायचं, कृतीयुक्त शिक्षण. मग असे गट बनवले, 4 गट.
तर या 4 गटामध्ये मानव, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव असे 4 गट बनवले. तर त्यांना प्रत्येकाला या एका विद्यार्थ्याला एका काय म्हणता येईल, एका जो पॉइंट आहे त्या पॉइंटवर म्हणजे श्वसन, मग मानव श्वसन कसा करतो, उदाहरणार्थ मासा असेल मग आपण विचार मासा कसा कल्ल्याद्वारा करते, अशा पद्धतीने त्यांना श्वसन, पोषण, वाढ, हालचाल गटाच्या माध्यमातून शिकवा. मग त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये फिट होईल, नाही आमचा मानवाचा गट होता. मग तुम्ही तिथून सोडूनही गेले ती शाळा आणि जॉईन झाल्यानंतर तर त्यांना पहिल्यांदा सजीव सृष्टीच म्हणतील तुम्हाला. मी एवढी गॅरंटी देतो इथून. सजीव सृष्टी शिकवणारे सर म्हणतील. म्हटलं का अशा पद्धतीने डेमो घ्यायचं. मग त्यानंतर मानवचा गट, वनस्पतीचा, प्राणी, सूक्ष्मजीव हे विद्यार्थी घरी जाऊन सांगतात. अहो आमच्या शाळेमध्ये आज कोणते तरी सर आले होते, त्यांनी आम्हाला असे गटामध्ये उभे केले, कार्ड घेऊन आले होते. मग मी मानव गटात होतो, दुसरा विद्यार्थी मी वनस्पती गटामध्ये होतो, मी प्राणी गटात होतो, मी सूक्ष्मजीवाच्या गटामध्ये होतो. मस्त चांगला तासिका झाली असे विद्यार्थी सांगतात आणि विद्यार्थी घरी जाऊन सांगतातच. आलं का लक्षात? मग तुमची आठवण राहील. तुम्ही जर त्या शाळेवर रुजू जर झाले तर विद्यार्थी नक्की तुम्हाला सजीव सृष्टी हा तास शिकवला होता. मग प्रत्येक विद्यार्थी सांगेल वर्गातला, मी एवढी तुम्हाला शाश्वती देतोय. आणि फक्त हा पाठ एकच मी असं सांगत ना, हा डेमो आहे. विज्ञानाचा प्रत्येक पाठ जो अशा पद्धतीने घ्यायचा आणि जिथं प्रयोग करण्याची वेळ असेल बिलकुल विज्ञानाचा प्रयोग करा. छोटा प्रयोग जो आहे 5-10 मिनिटांमध्ये आटोपतोय असा प्रयोग घ्या आणि प्रयोगाच्या माध्यमातून शिकवा, जेणेकरून विद्यार्थी काय होतील, तो कॉन्सेप्ट क्लिअर होईल त्यांचा, ते चांगल्या पद्धतीने शिकतील आणि विद्यार्थी जास्त काळ स्मरणामध्ये ठेवतील. मी नक्की गॅरंटी देतोय. त्यानंतर जलद प्रश्नमंजुषा घेऊ शकता, एकदम जलद प्रश्नमंजुषा. हा मग सांगा रे, सजीव आणि निर्जीव, फक्त सजीव निर्जीव ओळखायचे आहे. असा कार्ड दाखवला, 2 गटही ठेवले की मुलं बसून आहे तिथं 2 गट तुम्ही करू शकता. कुठेही हालचाल न करता 4 रांगा असतील, 2 रांगा एका बाजूला 2 रांगा, फटाफट कार्ड दाखवले, हा कोणता आहे अशा पद्धतीने कार्ड दाखवायचे. तिकडून सजीव येईल, इकडून निर्जीव येईल, जे कार्ड हातात आहे त्या पद्धतीने फटाफट अशा पद्धतीने प्रश्नमंजुषा घेता येते गटामध्ये. अतिशय चांगली आणि लक्षात राहील. मग काही जे आहे निर्जीवचे फोटो आहे, पेन असेल, बुक असेल, डस्टर असेल, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत ज्या वस्तू आहेत त्यांचे फोटो. आणि जे कार्ड बनवले आपले सजीव निर्जीवचे, याच्यातले सजीव निर्जीव, मग त्याच्यानंतर ते कार्ड 2 कार्ड उचलले 2 गटासाठी, हा यांना विचारायचं, ते बाजूला ठेवत जायचे. अशा पद्धतीने जर घेतलं तर विद्यार्थ्यांच्या बऱ्याच लक्षात राहील. आलं का लक्षात? मग हे झाल्यानंतर पुन्हा दृढीकरण झालं आहे का बा, पाठ त्यांना चांगला समजला का आहे की नाही, पुन्हा तुम्हाला या पॉइंटवर पुन्हा बोलू शकता. मग त्यानंतर ते बोलल्यानंतर शेवटी जे आहे विद्यार्थ्यांना काय सांगायचं, होमवर्क जेव्हा देतो आपण तेव्हा सजीव व निर्जीव असे 5-5 नावे तुमच्या परिसरामध्ये आढळणारे किंवा तुम्ही पाहिलेले जे सजीव आहे आणि निर्जीव आहे यांची 5-5 नावे लिहून आणा जर म्हटले आणि अशा ऍक्टिव्हिटी मधून जर शिकवले तर विद्यार्थी नक्की होमवर्क करून आणतील. किंवा सजीवाची लक्षणं कोणती आहे, निर्जीवाची लक्षणं कोणती आहे याच्यावर लिहून आणावा. अशा पद्धतीने जर तुम्ही जरी सांगितले तरी विद्यार्थी, मी सांगतोय, नक्कीच तुम्हाला चांगला प्रतिसाद देतील आणि तुमचा डेमो दमदार होईल. तुम्हाला वाटतं की सर मग हाच घटक घ्यायचा का, हाय घटक तुम्ही घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो घटक वाटतोय तो घटक विज्ञानामध्ये घेऊ शकता. पण अशा पद्धतीने प्रयोग घ्यायचा असेल तर प्रयोग घ्यायचा, जिथं प्रयोगाची गरज आहे तिथं प्रयोग घ्यायचा, जिथं शैक्षणिक साहित्याची गरज आहे तिथं शैक्षणिक साहित्य घ्यायचं. पण दमदार काय करायचं, दमदार काय करायचा, पाठ घ्यायचा. आणि त्यानंतर जे बोलतो आपण तर अशा पद्धतीने लेखन करायचं नाही, पूर्ण आळवाहून लेखन करायचं नाही. तर लेखन अशा पद्धतीने केल्यानंतर विद्यार्थ्यांकडे लक्ष गेली पाहिजे. कारण जो आहे आपला क्लासरूम कंट्रोल सुटायला नको. कारण बरेच कोडकर विद्यार्थी असतात आणि आपण नवीन असतो, त्यामुळे आपल्याला ते जास्त घाबरत नाही, लाईटली घेतात. मग त्यावेळेस काय करायचं, आपण विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायचं. कारण की विद्यार्थी मग मागून पेन टोचणे, कॉलर खिचणे अशा पद्धतीचे काय करतात उपक्रम करत असतात विद्यार्थी, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आपण पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीनेच फलक लेखन करायचं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना काय करायचं, शेवटपर्यंत कनेक्ट करून ठेवायचं. आणि ही जी ऍक्टिव्हिटी जर घेतली तुम्ही तर या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून खरोखर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकेल आणि या ऍक्टिव्हिटीचा फायदा त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की होईल, त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील आणि तुमची सुद्धा एक स्वतंत्र ओळख होईल. त्या शाळेवर जेव्हा जाल तर क्रिएटिव्ह शिक्षक आहेत बा आणि चांगल्या पद्धतीने शिकवतात असा संदेश जाईल आणि संस्था सुद्धा तुम्हाला नक्कीच रिकमेंडेड करेल अशी मी आशा बाळगतोय. आणि या चॅनल जर आवडला असेल
तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतोय. आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर तमाम महाराष्ट्रातील तमाम अभियोजकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि यानंतरही लवकरच आपण समोरच्या व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद.